नमस्कार मंडळी, मी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला वटसावित्री पौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी सावित्रीचे पती सत्यवान यांचे प्राण यमदेवाकडून सावित्रीने परत मिळवले होते. त्यामुळे सौभाग्यवती स्त्रिया या दिवशी वडाचं पूजन करतात आणि व्रतसुद्धा केलं जातं. यंदा 2026मध्ये 29 जून रोजी पहाटे 3:07 पौर्णिमा तिथी सुरू होणार आहे आणि 30 जून 2026 रोजी पहाटे 5:27 संपेल. त्यामुळे उदयतिथीनुसार पौर्णिमा व्रत हे 29 जून रोजी पाळलं जाणार आहे. यावेळी पूजेचा अशुभ काळ म्हणजे राहू काळ हा सकाळी 6:44 सुरू होतोय, तो 8:20 असणार आहे. तर या वेळेमध्ये चुकूनही पूजा करू नका. अतिशय साध्या सोप्या पद्धतीने कशी करावी, यासाठी काय साहित्य लागणार आहे, वटसावित्रीचा उपवास कसा करायचा असतो, या उपवासाला काय खायचं असतं, हा उपवास कधी सोडावा, त्याचबरोबर गर्भवती महिलांनी उपवास करावा का, किंवा वडाचं पूजन कसं करावं, या व्यतिरिक्त अजून तसंच तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळून जातील. जसं की मासिक पाळी संदर्भातील किंवा मासिक पाळीचा 4था दिवस असेल तर अशा सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. घरामध्ये कुणी बाळंतीण झालेलं असेल तर अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरंही तुम्हाला मिळून जातील. वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि सर्वात अगोदर स्नान करून उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. सूर्याला अर्घ्य देऊन झाल्यानंतर आपला दरवाजा स्वच्छ करून दारामध्ये एक छोटीशी का होईना तुम्हाला रांगोळी काढायची आहे. उंबरठ्याला हळदीचे लेपन करायचे आहे. उंबरठ्याचं पूजन करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरातील देवांचं पूजन करायचं आहे. देवपूजा तशीच राहू द्यायची नाही. दार स्वच्छ करायचं, उंबरठ्याचं पूजन करायचं आणि डायरेक्ट स्वयंपाक किंवा वडाचं पूजन करायचं हे अतिशय चुकीचं आहे. त्यामुळे दार स्वच्छ करून, दारात रांगोळी काढून, त्यानंतर घरातील देवांची पूजा करून मगच आपल्याला वडाची पूजा जी आहे ना तर ती करायची आहे. आता वडाची पूजा करण्यासाठी एखाद्या मोठा ट्रे असेल किंवा एखादं मोठं ताट असेल तर त्यामध्ये तुम्ही सर्व साहित्य जमा करायचं आहे, काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग घरच्या आजूबाजूला किंवा तुमच्या सोसायटीमध्ये कुठे वडाचं झाड असेल तिथे आपल्याला पूजेसाठी जायचं आहे. सुरुवातीला बाहेर जाऊन पूजा कशी करायची हे सांगते आणि त्यानंतर मग घरात पूजा कशी करायची हे सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल. त्या अगोदर जे काही प्रश्न बऱ्याच जणांना पडलेले आहे त्याचं उत्तर बघूया. वटसावित्री पौर्णिमेचा उपवास कसा करावा? वटसावित्रीचा उपवास हा वेगवेगळ्या भागांमध्ये, वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं करण्याची पद्धत आहे. तुमच्या भागात, तुमच्या शहरात कशा पद्धतीनं वटसावित्रीचा उपवास केला जातो याची माहिती तुम्ही काढा आणि त्यानुसार प्रथम तुम्ही उपवास करायचा प्रयत्न करा. आणि जर तुम्हाला माहीतच नसेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये जे ऐकताय किंवा तुम्हाला अजून कोणी काय सांगतंय त्यानुसार तुम्ही उपवास करू शकता. कारण आपल्या घराण्यातील किंवा आपल्या एरियातील ज्या रूढी परंपरा आहेत त्या पाळणं आणि त्यानुसारच सणवार किंवा व्रतवैकल्य साजरं करणं हे आपलं प्रथम कर्तव्य असतं. तर बघा, माझ्या माहितीनुसार सावित्रीचा उपवास करण्याच्या 3 पद्धती आहेत. त्यातील पहिली पद्धत जी आमच्या भागामध्ये केली जाते ते म्हणजे वडाची पूजा करेपर्यंत उपवास धरला जातो. त्या वेळेमध्ये वडाची पूजा करेपर्यंत तुम्ही चहा घेऊ शकता, दूध, कॉफी घेऊ शकता, एखादं फळ किंवा ज्यूस घेऊ शकता, पण फराळाचे पदार्थही खाल्ले जात नाहीत किंवा अजून काही खाल्लं जात नाही. डायरेक्ट वडाचं पूजन झाल्यानंतर जो काही आपण पूर्णावरणाचा स्वयंपाक केलेला असतो तो जेवण करून हा उपवास जो आहे तो सोडला जातो. पण आजकाल बऱ्याच जणांचं औषध गोळ्या असतात, सकाळच्या गोळ्या, दुपारच्या गोळ्या असं काही असतं. तर त्यामुळे आजकाल बरेच जण फराळाचे पदार्थ जे आहेत तर ते खाऊ लागलेले आहेत. जसं की साबुदाणा असेल, भगर असेल किंवा अजून काही फराळाचे पदार्थ आहेत ते खात आहेत आणि गोळ्या वगैरे घेऊन मग वडाचं पूजन झाल्यानंतर जो काही स्वयंपाक बनवलेला आहे तो खाऊन हा उपवास सोडतात. तर तुमच्या त्या एरियात ज्या पद्धतीनं करतात तसं तुम्ही करू शकता. दुसरी पद्धत आहे ते म्हणजे दिवसभर उपवास केला जातो. दिवसभर उपवासाचे फराळाचे पदार्थ खाल्ले जातात. चहा, दूध, कॉफी, फळं घेतली जातात
आणि रात्री चंद्रोदय झाल्यानंतर उपवास सोडला जातो. बऱ्याच भागामध्ये यानुसारच केलं जातं. या व्यतिरिक्त बऱ्याच भागामध्ये अगदी 24 तासाचाही उपवास धरला जातो. म्हणजे हा वटसावित्रीचा संपूर्ण दिवस रात्र उपवास धरला जातो. फराळाचे पदार्थ खाल्ले जातात आणि दुसऱ्या दिवशी वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी जो आहे तो उपवास हा सोडला जातो. यानुसार किंवा बऱ्याच जणांकडे तर या दिवशी फक्त पाण्यावर हे व्रत केलं जातं आणि दुसऱ्या दिवशी जेवण करून हा उपवास सोडला जातो. तर तुमच्या एरियात तुमच्या परंपरेनुसार तुमच्या घरात ज्या पद्धतीनं उपवास केला जातो त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता. दुसरा प्रश्न म्हणजे जर तुम्हाला मासिक धर्म चालू झालेला असेल तर तुमचं म्हणणं असं असतं की मग मी यावर्षी हा उपवास करू का किंवा वडाची पूजा करू का. तर तुम्ही मासिक पाळीचा 4था दिवस असेल तर तुम्ही पूजा करू शकत नाही. तुम्ही 5वा दिवस असेल तर एक वेळा डोक्यावरून पाणी घेऊन नंतर वडाची पूजा केली तरी चालते. भलेही तुम्ही 2 वेळा 10 वेळा डोक्यावरून पाणी जरी घेतलं 4थ्या दिवशी तरीही जर तुमचं ब्लिडिंग सुरू असेल तर तुम्ही पूजा करू शकत नाही. 4थ्या दिवशी तुम्हाला जर पूर्णपणे फ्लो जर बंदच झाला असेल आणि तुम्ही 1-2 वेळा डोक्यावरून पाणी घेतलं तर चालू शकतं. तेही तुमच्या परंपरेनुसार तुमच्या घरातील मोठ्या व्यक्तींना विचारा, पण शक्यतो 5व्या दिवशीपासून या सगळ्या गोष्टी चालतात. तर वटसावित्रीचा उपवास तुम्ही करायचा. तुमच्या इथे कशा पद्धतीनं केला जातो त्यानुसार वडाचं पूजन करू शकत नसाल तरीही तुम्ही वडाचा उपवास हा करू शकता. तुमच्या सासूबाई असतील, तुमच्या जाऊबाई असतील, त्यांनी केलं तरीही चालतं. तुम्ही वडाची पूजा करू शकत नाही. बाहेर वडाच्या पूजेला जेव्हा आपण जातो तेव्हा एखाद्या ताटामध्ये सर्व साहित्य तुम्हाला घ्यायचं आहे. आता पूजा कशी करायची त्याच्याबरोबरच काय काय साहित्य लागणार आहे हे मी तुम्हाला सांगते. बाहेर वडाच्या पूजेला जेव्हा आपण जातो तर तिथे गेल्यानंतर खाली बसायला एखादं आसन वगैरे घ्यायचं आहे. अतिशय उत्तम की तुम्ही असं पायावरती किंवा डायरेक्ट जमिनीवरती बसून पूजा करायची नाही आहे. घरातून एखादं आसन घेऊन जायचं, त्या आसनावर बसायचं आहे. जो काही आपण दिवा घेऊन गेलेलो आहोत तो दिवा सुरुवातीला लावून द्यायचा, कारण अग्निदेवतेच्या साक्षीने ज्या काही आपण गोष्टी करत असतो त्याचं पूर्ण पुण्यफल जे आहे ते आपल्याला मिळत असतं आणि देवी देवता त्याचाच स्वीकार करतात. अग्निदेवतेच्या साक्षीने जे काही आपण अर्पण केलेलं आहे त्याचा म्हणून तुम्ही दिवा लावून घ्यायचा. त्यानंतर 2 विड्याची पानं आपल्याला ठेवायची आहेत. त्यावर थोडंसं गहू किंवा तांदूळ जे आहे जे तुम्ही सोबत घेऊन गेलेले आहात तर ते थोडंसं ठेवायचं आणि त्यावर एक सुपारी ठेवायची. ही सुपारी म्हणजे गणपती बाप्पा स्वरूप त्यांचं आपण सुरुवातीला पूजन करून घ्यायचं. हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं, त्यानंतर फुलं अर्पण करून घ्यायची आणि तांब्याचा किंवा तुम्ही साखर वगैरे सोबत घेऊन गेलेला असाल तर त्याचा नैवेद्य दाखवायचा. त्याच्यानंतर नमस्कार करून आपल्याला वडाचं पूजन करायचं आहे. वडाचं पूजन करण्यासाठी सुरुवातीला थोडंसं पाणी त्या वडाच्या झाडाच्या बुंद्याशी अर्पण करायचं. त्यानंतर थोडंसं दूध अर्पण करायचं आणि परत थोडंसं स्वच्छ पाणी अर्पण करायचं. त्यानंतर वडाच्या झाडाला हळद कुंकू लावून घ्यायचं. त्यानंतर तुम्ही हार आणलेला असेल तर तो घालून घ्यायचा किंवा जी काही फुलं आणलेली असतील ती फुलं अर्पण करून घ्यायची. आणि त्यानंतर मग आपल्याला जो काही आपण धागा आणलेला आहे तो जो धागा आहे तो 7 वेळेला वडाच्या झाडाला आपल्याला गुंडाळून घ्यायचा आहे. पांढरा सुती धागा असतो तो 7 वेळा क्लॉकवाईज आपल्याला फिरवायचा आहे. धाग्याला छोटीशी गाठ बांधायची आहे. तुमच्याकडे रीळ असेल तर तुम्ही जी आपण मशनीसाठी रीळ वापरतो तर तीही तुम्ही वापरायची आहे. शेवटचा धागा तोडून घ्यायचा नाही, तर तो शेवटचा ज्यावेळी आपला फेरा होतो त्यावेळी हा उरलेला जो धागा असतो तो आपल्याला त्याच्यामध्ये खोवून द्यायचा आहे. अशा पद्धतीनं 7 वेळा धागा गुंडाळल्यानंतर सावित्रीची जी ओटी असते तर ती ओटी आपल्याला भरून घ्यायची आहे. वटसावित्रीची कथा ऐकायची आहे किंवा सांगायची आहे. तिथे बघा बऱ्याच जणी महिला ज्या असतात त्या कथा वाचत असतात किंवा कोण तिथे वाचत असेल तर ते तुम्ही बसून ऐकली तरीही चालते. तुम्ही स्वतः वाचन केलं तरीही चालते. त्याच्यानंतर तुम्ही तिथं ज्या काही सुवासिनी आलेल्या असतात तर गहू आणि त्याच्यासोबतच एक आंबा किंवा कोणतंही फळ घेऊन तुम्ही 5 सुवासिनींची तरी ओटी भरायची आहे.
कारण सुवासिनींची ओटी कमीत कमी 5 सुवासिनींना आपण या वेळेला ओटीमध्ये गहू आणि आंबा हे घालायचं आहे, अशी पद्धत आहे आणि ही परंपरा आहे, तर ती आपल्याला जपायची आहे. त्या महिलांना हळदी कुंकू लावायचं, त्यांना नमस्कार करायचा आणि त्यांचाही आशीर्वाद घेऊन नंतर आपण घरी आलं तरीही चालू शकतं. त्यानंतर आपण पतीचे औक्षण करायची पद्धत आहे. काही ठिकाणी असते, काही ठिकाणी नसते. तुमच्या इकडं असेल तर तुम्ही करू शकता. आणि जर तुम्ही उपवास सोडणार असाल तर घरी आल्यानंतर पतीचं दर्शन घेऊन त्यांच्या पाया पडून त्यांच्या पायावरती नमस्कार करून त्याच्यानंतरच आपल्याला वटसावित्रीची पौर्णिमेचा उपवास हा सोडायचा आहे. वटपौर्णिमेच्या अगोदर एक वडाचं झाड तुम्ही घरीही आणू शकता, जर तुम्हाला बाहेर जाणं शक्य नसेल तर. त्याचं पूजन वटसावित्रीच्या दिवशी तुम्ही करू शकता. बरेच जण काय करतात की वडाच्या झाडाची फांदी तोडून आणतात आणि ती घरी एखाद्या कुंडीमध्ये लावून त्याचं पूजन करतात. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. जर तुम्हाला बाहेर जाणं शक्य नसेल तर तुम्ही अगोदरच एक छोटंसं झाड घेऊन या आणि त्याचं आपल्याला घरी पूजन करायचं आहे. पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आपण ही पूजा करत असतो आणि तुम्ही जर एखाद्या फांदीमध्ये जीवच नाही आहे, प्राणच नाही आहे आणि त्या झाडापासून त्याची फांदी तोडून त्याचं तुम्ही पूजन करताय, अशा निर्जीव झाडाचं जर तुम्ही पूजन केलं तर त्याचा काहीही फायदा होणार नाही. मग त्यापेक्षा तुम्ही काय करू शकता की पूजा साहित्याच्या दुकानामध्ये वटपौर्णिमेचा कागद मिळतो, तर हा कागद आणून त्याचं तुम्ही पूजन केलं तरी चालेल. किंवा तुम्ही गुगलवर वडाच्या झाडाचं एखादं चित्र असेल तर त्याची एखादी प्रिंट काढून घेऊन येऊ शकता. वडाच्या झाडाच्या प्रिंटची तुम्ही पूजा केली तरीही चालू शकतं. वडाच्या झाडाची फांदी तोडून त्याचं पूजन करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि बऱ्याच वेळेला बघा वडाचं झाडसुद्धा मिळतं किंवा काही ठिकाणी मिळत नाही. पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हे आपण व्रत करतो आणि वडाचं तुटलेलं फुटलेलं झाड आणायचं, त्याची पूजा करायची, हे चुकीचं आहे. तर तुम्ही या गोष्टी चुकूनही करू नका, कारण ही चूक तुम्हाला खूप महागात पडणारी आहे. वडाच्या झाडाला खूप आयुष्य असतं आणि वडाच्या झाडाप्रमाणेच आपल्या पतीलाही दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावं यासाठी आपण ही पूजा करतोय. तर अशा या चुका आपल्याला अजिबात करायच्या नाही आहेत. तर अशा पद्धतीनं तुम्ही घरच्या घरीही जशी बाहेर पूजा करायला सांगितली त्या पद्धतीनं तुम्ही घरच्या घरीही त्याच पद्धतीनं सेम प्रोसिजर वापरून घरच्या घरीही पूजा करू शकता. फक्त अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि हाईप नक्की द्या. धन्यवाद.